उन्हाळा सुरू झाला की इज्जा म्हणजे माझी आजी लिंबाचे गोड लोणचं करायची. कापलेली लिंब काचेच्या बरणीत ठेवून ती उन्हात मुरायला ठेवायची सोसायटीच्या टाकीवर. आई इज्जाकडून मेतकूट, गोडा मसाला, लाडवांचे प्रकार शिकली. पण हे लोणचं शिकायचं मात्र तिचं राहून गेलं. माझं लग्न झाल्यावर मी एकदा चुलत सासूबाईंकडे जेवायला गेले होते. ताटात त्यांनी लिंबाचं गोड लोणचं वाढलं. एक घास घेतला आणि क्षणात इज्जाच्या लोणच्याची आठवण आली. इज्जा जसं उन्हात ठेवून हळूहळू लोणचं करायची तसं नाही. काकू हेच लोणचं मॉडर्न पद्धतीने म्हणजे कुकरमध्ये करतात. रेसिपी अगदी सोपी आणि बेसिक आहे. लिंबाच्या रसाच्या 3 पट साखर आणि मीठ आणि तिखट आपल्या चवीनुसार. हे लोणचं उपवासाला चालतंच. मला तर शिरा, उपमा, दही भात, घावन या सगळ्यांबरोबर हे खायला खूप आवडतं. तुम्हाला हे लिंबाचं उपवासाचं गोड लोणचं कशाबरोबर खायला आवडतं? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.